नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी तुम्हाला जर उद्यमसाठी सर्टिफिकेट काढायचं असेल किंवा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने ते कसं केलं जातं, तुम्ही घर बसल्या ही प्रोसेस या ठिकाणी करू शकतात। या ठिकाणी उद्यम विषयी माहिती अशी की जर तुमचं एखादं शॉप असेल किंवा तुमचं बिझनेस असेल आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला कर्ज काढायचं असेल किंवा लोन घ्यायचं असेल तर सरकारकडून अशा व्यवसायाला या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी बरंच या ठिकाणी कमी रेटवरती तुम्हाला कर्ज प्रक्रिया करणं या ठिकाणी सुरू आहे, हे लक्षात घ्या। मायक्रो स्मॉल आणि मीडियम प्रकारचे जे फायनान्स आहेत किंवा एंटरप्राइजेस आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी लोन देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करत आहेत। याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शॉप ॲक्टचं जर लायसन काढायचं असेल तर ते कसं काढायचं या ठिकाणी त्याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे, तोही तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्या, कारण या दोघांची या ठिकाणी गरज पडते। तर मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। या ठिकाणी असे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आधार नंबर तुमचा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे संपूर्ण। त्यानंतर ज्या व्यक्तीचं तुम्हाला उद्यम या ठिकाणी काढायचं आहे त्याचं या ठिकाणी संपूर्ण नाव टाकून घ्या ॲज पर आधार या ठिकाणी। त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्सवरती टिक करा आणि केल्याच्या नंतर या ठिकाणी व्हॅलिडेट आणि जनरेट OTP वरती क्लिक करा। OTP हा त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरला या ठिकाणी गेलेला असेल, या ठिकाणी तुम्हाला OTP टाकायचा आणि व्हॅलिडेट वरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेईल, त्यानंतर या प्रकारे असं पेज ओपन होईल। त्यामध्ये टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन असं लिहिलेलं असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा व्यवसाय हा कोणत्या टाईपमध्ये येतो ते लिहा। त्यामध्ये एकल स्वामित्व जर तुमचा असेल म्हणजे स्वतःचा असेल तर एकल स्वामित्वाला क्लिक करा। त्यानंतर पॅन नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा टाकून घ्यायचा आहे। नंतर पॅन नंबरवरचं जे नाव आहे ते ॲज पर या ठिकाणी पॅन नंबरवर जसं असेल तसं या ठिकाणी टाईप करून टाका आणि समोर डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची। त्यानंतर बॉक्सवरती क्लिक करा आणि पॅन व्हॅलिडेट वरती क्लिक करा। पॅन हे तुमचं सक्सेसफुली व्हॅलिडेट झालेलं असेल, खाली या ठिकाणी तुम्ही वाचून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू वरती क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली विचारेल की तुम्ही ITR फिल केला आहे का, यस असेल तर यस करा किंवा नो वरती क्लिक करा। नंतर तुमच्याकडे GSTN नंबर असेल तर यस करा किंवा नो करा, किंवा या ठिकाणी तुम्हाला जर एक्सटेम्प्टेड असेल तर त्याच्यावरती क्लिक करा। यानंतर खाली यायचं, तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दिसेल, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे जो आधारला या ठिकाणी आहे। त्यानंतर तुम्हाला समोर तुमचा ईमेल ID टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सोशल कॅटेगरीमध्ये दिलेला असेल तर सामान्य, SC ST किंवा OBC मध्ये असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा। नंतर तुम्हाला या ठिकाणी जेंडरवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि खाली बघा तुम्हाला स्पेशली जर तुम्ही दिव्यांग असाल तर यस करा किंवा नो असेल तर नो करा। खाली तुम्हाला ज्यांच्या नावाने या ठिकाणी शॉप आहे त्यांचंच नाव या ठिकाणी उद्यमचन म्हणून या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला प्लांट युनिट नेम त्याचं सेम या ठिकाणी खाली टाकायचं आहे आणि युनिट नेम सुद्धा ॲड युनिट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला, आणि खाली या ठिकाणी युनिट नेम करून काही नेम सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली तुमचं या ठिकाणी फ्लॅट नंबर लिहायचा आहे, या ठिकाणी परिसर कोणता आहे, कोणत्या परिसरात राहतात, तुमचं शहराचं नाव किंवा गावाचं नाव, खंड म्हणजे या ठिकाणी शहराचं नाव टाका, रोड, स्ट्रीट किंवा लाईन असेल तर ते टाकायचं आहे, सिटी टाकायची आहे, पिनकोड लिहायचा आहे, राज्य सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड प्लांटमध्ये या ठिकाणी क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर या ठिकाणी खाली बघा तुम्हाला ऑफिशियल ॲड्रेस एंटरप्राइजेस दिलेला असेल, त्या ठिकाणी सुद्धा तुमचा सेम ॲड्रेस असेल तर नाव टाकून या ठिकाणी सेम ॲड्रेस तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला जे आहे लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड तुमच्या जे ऑफिसचा पत्ता आहे त्या ठिकाणी क्लिक करून त्याला ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रिव्हियस जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल EOMI आला तर यस करा किंवा या ठिकाणी नो म्हणून क्लिक करा। त्यानंतर स्टेटस ऑफ एंटरप्राइजेस लिहायचं तुम्हाला, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन तुमची जी रजिस्ट्रेशनची डेट आहे ज्या दिवशी तुम्ही ऑफिस किंवा या ठिकाणी शॉप ओपन केले ती या ठिकाणी क्लिक करायची। त्यानंतर तुम्हाला प्रोडक्शन बिझनेस कमन्स आहे का नाही ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे यस किंवा नोवर, आणि डेट ऑफ कमेन्समेंट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। खाली त्या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे आणि बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे ज्यांच्या नावाने शॉप आहे ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला मेजर ॲक्टिव्हिटीज ऑफ युनिट काय आहे, तुमची सर्व्हिस देत आहे का मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यावरती क्लिक करा। नंतर मेजर ॲक्टिव्हिटी अंडर सर्व्हिसेसमध्ये या ठिकाणी नॉन ट्रेडिंग आहे का ट्रेडिंग आहे ते या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी NIC डिजिट कोड दिलेले असतील तर तुमचा व्यवसाय हा कोणत्या डिजिट कोडमध्ये या ठिकाणी फिक्स बसतो त्या ठिकाणी तुम्हाला ते चॉईस करायचं आहे। त्या ठिकाणी बघा तुम्हाला 4 डिजिट कोड आणि 5 डिजिट कोड हे सुद्धा या ठिकाणी दिलेले असतील, वेगवेगळे ऑप्शन आहेत, तुम्ही व्यवस्थितरित्या ते डिजिट या ठिकाणी निवडा आणि तुम्हाला ॲड ॲक्टिव्हिटीमध्ये क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी किती मेल पुरुष, स्त्री किंवा अदर अन्य या ठिकाणी किती काम करतात त्यांचा आकडा लिहायचा आहे
जर नसेल तर या ठिकाणी 0 म्हणून टाका. त्यानंतर बॉक्सवरती क्लिक करायचंय. खाली यायचंय तुम्हाला या ठिकाणी बघा राईट डाऊन द व्हॅल्यू ॲज ऑन 31 मार्च ते सोडून द्या तुमच्याकडे असेल तर. या ठिकाणी प्रत्येक बॉक्समध्ये तुम्हाला 0 टाईप करायचंय, लक्षात घ्या. त्यानंतर टर्नओव्हर काही नसेल, नवीन फी असेल तुमचा या ठिकाणी बिझनेस, तर या ठिकाणी प्रत्येकात 0 लिहा. खाली आल्यानंतर काही क्वेश्चन विचारलेले आहेत की आर यू इंटरेस्टेड इन द गोइंग टू रजिस्टर द गव्हर्नमेंट ई मार्केट. होय असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. या ठिकाणी बाकीमध्ये सगळीकडे 0 या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू टाकायची आहे आणि या ठिकाणी सगळे ह्यालाच तुम्ही नो म्हणून या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बॉक्समध्ये टिक करायचं, सबमिट अँड गेट फायनल OTP वरती या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आलेला या ठिकाणी OTP वर टाकायचा आहे. खाली लिहिलेला व्हेरिफिकेशन कोड हा त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि फायनल सबमिट वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला एक मेसेज दिसेल, त्याच्यावरती ओके वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे उद्यम रजिस्ट्रेशनसाठी हे सक्सेसफुल झालेलं आहे. साईडला इथं प्रिंट सर्टिफिकेटचं ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला आलेला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी टाका, मोबाईल नंबर टाका आणि या ठिकाणी OTP हा तुमच्या मेलला किंवा मोबाईलला घ्या आणि व्हॅलिडेट वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला याचं सर्टिफिकेट जे आहे ते भेटून जाईल. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल. अशा पद्धतीने तुम्हाला उद्यमसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. सर्व माहिती जी आहे ती व्यवस्थितरित्या तुम्हाला ऍड करायची आहे आणि शेवटच्या स्टेप पर्यंत जायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन उद्यमचं सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी प्रोसिजर करून तुम्ही ऑनलाईन मध्ये घरी बसल्या सुद्धा उद्यमचं सर्टिफिकेट काढू शकतात. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.